नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत शिमला मिरचीची भाजी. तर त्यासाठी बघा आपण घेतलेली आहे शिमला मिरची घेतलेली आहे 4 आणि इथे बघा हिरवी मिरची, आलं, लसूण घेतलेलं आहे. फोडणीला लागणार आहे आपल्याला हे जिरं, मोहरी, थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. कांदा घेतलेला आहे, अगदी छोटे छोटे 2 कांदे घेतलेले आहे. धनापूड, गरम मसाला आणि इथे आपण हळद घेतलेली आहे. टोमॅटो, मीठ लागणार आहे आपल्याला, तेल लागेल आणि एक आपल्याला इथे घालणार आहोत आपण आमचूर पावडर. तर आता ह्या मिरच्या आपण धुतलेल्या आहे. तर हे सर्व मी तुम्हाला हे कापून घेऊ आपण आधी आणि हे आपल्याला मिक्सरवरती जाडं भरडं असं करून घ्यायचं आहे. तर इथे आपण कांदा, मिरची, टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आता हे शेंगदाण्याचं कूट करून घेऊ आपण. साल काढून घेतलेले आहेत दाण्याचे. आणि आता आपण ही मिरची, आलं, लसूण ठेचा बनवून घेणार आहोत. तर ठेचा बनवून घेऊ आपण. तर बघा अशा प्रकारे आपण ठेचा बनवून घेतलेला आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर इथे आपण कढई ठेवलेली आहे तापायला. तेल घालू आपण. थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला. तर तेल तापलेलं आहे. जिरं, मोहरी घालू आपण. जिरं, मोहरी तळतळलेली आहे. कांदा घालू आपण. हळद घालू आपण कांद्यामध्ये. थोडासा कांदा आपला परतला की आपण ठेचा घालणार आहोत. आणि आता आपण ठेचा घालणार आहोत. ठेचाही छान परतून घेऊ जेणेकरून ते मिरचीचा कच्चेपणा जो आहे ती छान परतली जाईल, उग्र लागणार नाही मग आपल्याला. आता घालू टोमॅटो. टोमॅटोसुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे मीठ घालू आपण म्हणजे लवकर आपला टोमॅटो मऊ पडेल, म्हणजे शिजेल. आणि आता धनापूड घालू आपण. आणि आता ही मिरची ती सुद्धा तेलामध्ये छान परतून घेणार आहोत आपण. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता परत थोडं मीठ घालू आपण, कारण आपल्याला कूट वगैरे घालायचं आहे. आधी थोडंसं टाकलेलं होतं आपण. आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण, म्हणजे आधीच्या टाकलेल्याच्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे. ते घातलेलं आहे आपण. आणि आता अगदी थोडंसं पाणी घालू. तशी ही भाजी वाफेवर सुद्धा थोडंसं ताटावरती पाणी घातलं म्हणजे होते. पण हे मसाले जे असतात ना आपले ते खाली लागतात, म्हणून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं हे जरुरी आहे, कारण ताजी शिमला मिरची वाफेवर सुद्धा होऊन जाते. आता झाकण ठेवू आपण. तर इथे बघा आपली शिमला मिरची बऱ्यापैकी छान शिजलेली आहे. तर आता आपण घालू शेंगदाण्याचा कूट. याच्याबरोबर ती आता व्यवस्थित पूर्णपणे शिजून जाईल. अगदी थोडीशी अशी मामुली राहिलेली आहे, ती कुटाबरोबर होऊन जाईल. आणि घालू गरम मसाला. तर ही अशा प्रकारे शिमला मिरचीची भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा संध्याकाळच्या टायमाला जेवणात बनवू शकता. अगदी मस्त अशी चविष्ट अशी भाजी छान तयार होते. आणि आपला स्पेशल असा इंग्रेडियंट्स आपलं काय घालणार आहोत आपण, हे आमचूर पावडर. याने खूपच अशी भाजीला छान चव लागते. तर ते घालून आता आपण मिक्स करू. आणि आता आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. गॅस बंद करू आपण. तर आता इथे कोथिंबीर घालू आपण. बारीक अशी कोथिंबीर कापू. मिक्स करू. तर अशा प्रकारे आपली शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. अगदी स्पेशल असा आपला इंग्रेडियंट्स घालून चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली, तुम्हाला आवडली की नाही भाजी. तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.